शिवसेना भाजप युतीचा गेल्या 25 वर्षांचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला वापरावा शिंदेंच्या शिवसेनेनं ही मागणी केलेली आहे। भाजप शिवसेना युतीमध्ये ज्या पक्षाचं संख्याबळ हे जास्त त्या पक्षाकडे महापौरपद स्थायी समिती असायची आणि गेली 25 वर्ष शिवसेना महापालिकेत याच पद्धतीने मोठा भाऊ राहिलेली आहे। मात्र आता भाजप मोठा भाऊ असल्यामुळे भाजपकडे महत्त्वाची पदं राहतील। सुरुवातीच्या काळातल्या महापौरपद शिवसेनेकडे ठेवून इतर सत्ता वाटप करावं अशा प्रकारे एक सूचित करण्यात आले। तर गेल्या 25 वर्षातल्या युतीच्या फॉर्म्युलाप्रमाणे हे वाटप व्हावं अशी मागणी शिंदे सेनेनं केलेली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। मनश्री, आतापर्यंत गेल्या 25 वर्षांमध्ये युतीचा जो फॉर्म्युला होता सत्ता वाटपाचा तोच फॉर्म्युला वापरावा असं शिंदेंच्या शिवसेनेची मागणी आहे। काय नेमकी मागणी आहे आणि कशा पद्धतीनं ही मागणी पुढे जाऊ शकते? नक्कीच, खरं तर याच 25 वर्षांच्या युतीला घेऊन उद्धव ठाकरेंचं एक विधान खूप गाजलेलं होतं की 25 वर्ष आमची युतीत चढली। मात्र याच 25 वर्षांचा दाखला देत आता शिंदेंच्या शिवसेनेकडनं मागणी पुढे येते आहे की याच 25 वर्षांचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला हा मुंबई महापालिकेत वापरला जावा। कारण इतकी वर्ष खरं तर मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना हा मोठा भाऊ होती, कारण अर्थातच त्यांचे नगरसेवक हे जास्त निवडून यायचे। यावेळेस बरोबर उलटी स्थिती आहे, भाजप मोठा भाऊ आहे, त्यांच्याकडे संख्याबळ जास्त आहे। त्याच्यामुळे केवळ महापौर पद सोडलं तर इतर सत्ता वाटप हे त्याच फॉर्म्युलानुसार व्हावं अशी आग्रही मागणी आता शिंदेंच्या शिवसेनेकडनं केली जाते। त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळातलं महापौर पद हे शिवसेनेकडे देण्यात यावं, म्हणजे शिंदेंकडे देण्यात यावं आणि त्यानंतर स्थायी समिती असतील किंवा सुधार समिती असतील या समित्यांचं सत्ता वाटप हे गेल्या 25 वर्षातल्या फॉर्म्युलांप्रमाणेच व्हावं अशी शिंदेंच्या शिवसेनेची आग्रही मागणी आहे। त्याच्यामुळे स्टँडिंग कमिटी ही भाजपला देण्यासाठी शिंदेंची शिवसेना ही तयार असल्याचं दिसतंय। मात्र सुरुवातीच्या काळातलं महापौर पद किमान 2.5 वर्ष किंवा किमान 1 वर्ष तरी आपल्याकडे असावं अशी आग्रही मागणी शिंदेंच्या शिवसेनेची आहे। बाळासाहेबांचं हे जयंती वर्ष आहे, त्याच्यामुळे महापौर जर शिवसेनेचा झाला तर मुंबई शिवसेनेची हा मेसेज सुद्धा मुंबईभर जाईल असं सुद्धा एक त्यामागे नॅरेटिव्ह आहे। आणि त्यामुळेच गेल्या 25 वर्षात जो फॉर्म्युला वापरला गेलेला आहे सत्ता वाटपाचा तोच फॉर्म्युला न तोडता आता तशाच पद्धतीने सत्ता वाटप व्हावं अशी आग्रही मागणी शिंदेंच्या शिवसेनेकडनं समोर येते। ठीक, मनश्री, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। मनश्री पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या। तर एकंदरीतच आता हा फॉर्म्युलानुसार जर सत्ता वाटपामध्ये जागा हव्या असतील तर नेमकं कशा पद्धतीनं शिंदे पुढे जातात हे बघावं लागेल आणि अर्थातच भाजप हे मान्य करते का हेही पाहणं तितकं महत्त्वाचं असणार आहे।